टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। श्रावण मासातील आज पहिला सोमवार आहे आणि पहिल्या सोमवारी भगवान शंकराचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने जे भाविक आहेत ते भीमाशंकर या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या आलो 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी पाहतो की खरं तर आज श्रावणी सोमवार आहे आणि या श्रावणी सोमवारमुळे मंदिर परिसराला विविध आकर्षक फुलांची सजावट या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते। रात्रीपासूनच खरं तर भाविक मोठ्या संख्येने भीमाशंकर परिसरामध्ये दाखल झालेले पाहायला मिळते। एकूणच आज पहिला श्रावणी सोमवार आहे आणि श्रावणी सोमवार निमित्त अनेक जे भाविक आहेत म्हणजे ते भाविक खरं तर भीमाशंकर इथे दाखल झालेले पाहायला मिळते। आपण पाहतो की ह्या मोठमोठ्या ज्या रांगा आहेत त्या रांगा आज लागलेल्या पाहायला मिळते। एकंदरीत ज्या पद्धतीने श्रावण मासाला सुरुवात झाली आणि श्रावण मासामध्ये भगवान श्री शंकराचं दर्शन घेण्यासाठी अनेक जे भाविक आहेत ते संपूर्ण भारतासह महाराष्ट्रामधून सुद्धा या ठिकाणी दाखल झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं हे भीमाशंकर क्षेत्र आहे आणि या भीमाशंकर क्षेत्रामध्ये मोठ्या संख्येने जे भाविक आहेत ते दाखल झालेले पाहायला मिळते। मंदिर प्रशासन असेल किंवा पोलीस असेल, पोलिसांकडून मोठा बंदोबस्त या ठिकाणी खरं तर तैनात केलेला आपल्याला पाहायला मिळते। आज पहाटेची जी आरती आहे ती आरती झाली आणि आरती झाल्यानंतर जे मंदिर आहे ते मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या पद्धतीने आपण पाहतो की घनदाट जंगल आहे आणि जंगल परिसरामध्ये हा संपूर्ण भीमाशंकरचा जो परिसर आहे तो परिसर येतो आणि आपण पाहतो की मोठ्या संख्येने या ठिकाणी जो पाऊस आहे, धुका आहे, असा निसर्ग या ठिकाणी एकंदरीत पाहायला मिळतोय आणि इतका पाऊस असून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जे भाविक आहे ते भाविक खरं तर भीमाशंकरमध्ये दाखल झालेले आहेत। आज श्रावणी सोमवार दिवसभर भाविकांची जी गर्दी आहे ती मात्र या ठिकाणी दिवसभर राहता आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण की या वर्षी जवळजवळ 4 सोमवार आलेले आहे आणि 4 सोमवारी भीमाशंकर मंदिरामध्ये जी भाविकांची गर्दी आहे ती आलोट राहताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। सुनील देगळे, टीव्ही9 मराठी, भीमाशंकर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।